पुढून गाड्या येऊ राहिल्या साईडनं गाडीवाला कुठं चाललं आज जागा आहे तिकडून जागा नाही काही नाही गाडीवाला चाललंय मध्ये जागा नाही काही नाही ट्रॉफिक काय आला नाही दादा किती टाइम चालते लय लांब जायचं एकतर लांब पण बराच जायचं आहे गाडी मग काढणार गाड्या पुढं नसली मग काय पुढं थांबले परत मध्ये शिरून द्यायची नाही गाडीवाली हे अशी गाडीवाली आहे त्यामध्ये मध्ये 15 मिनिटं झाली ट्रॉफिक तर काय हालायचं नाव आहे ना 15 मिनिटं झाले किती टाइम झाला 15 मिनिटाची बहुत झालेला आहे इथं काहीतरी सिग्नल लागलंय बहुतेक काहीतरी काहीतरी होईल का काय कळा ना पुढं काय नेमकी काय झालंय काही कळूच नाही राहिलं एक तास सारे सकाळचं एकतर साऱ्या सकाळपासून येईल संध्याकाळ झाली फार वैताग आलाय साऱ्या सकाळ चाललंय साऱ्या सकाळपासून निघेले दुकानावरून आता त्यांनी तिथं टाइम गेला त्यांना चालू गेलो सगळं दाखवायला लागलं मग सकाळी किती 8 वाजता निघलो होतो 8 वाजता निघलो होतो तर इथं 2 वाजता आम्ही इथं आलतो इथं चोपडापाशी तिथं फक्त एमपी काय 10 किलोमीटर असं 15 किलोमीटर असं म्हणजे बॉर्डर एमपीची बॉर्डर 15 किलोमीटर असं तिथून त्याच्यात आता ट्रॉफिक लागली इथं आणि गाड्या तर काय आला ना 10-15 मिनिटं झाली तशी काय झालं काय कळा ना आता इथं ही गाडी बंद पडली समोरची गाडी बंद पडायची होते समोरची गाडी कसं का बंद पडाय पैसे मिळले ना ती लाईट मारे ना पुढे इतका टाइम लाईट चालू होती गाडी पण चालली आपण ना पुढं गाडी काढून घेऊ बरोबर पुढंच काढून घेऊ पाहू काय नाही काय चाललंय पण सगळं हे दिसतंय काय मला काय वाटा ना पुढं काय बरोबर काय ऍक्सिडेंट झालं काय पुढं तर काय कळा ना अजून कळालंय पुढे ना एक कंटेनर बंद पडलंय 2-250 गाड्या पार्किंग लागल्या काय आले 2-250 गाड्या पार्किंगला लागलेल्या आहे तुम्ही डोक्याला काऊन बांधलंय असं डोकं खूप दुखतंय ना सारा सकाळचा प्रवास चालू आहे ना हा प्रवास नाही झाला तुम्हाला प्रवास किती तुम्ही तर साईडलाच बसेल गाडी चालवली साऱ्या सकाळची मीच गाडी चालू राहिलोय पार पश्चिम महाराष्ट्र मध्य प्रदेश मध्ये गेलो ना कंटेनरच बंद पडलं इथं आता कंटेनर बंद पडलं त्याच्यामुळे काय करता येणार आम्हाला गाड्या समोरची एका गाडी नाही येऊ राहिली इकडूनच गाड्या चालल्या सगळ्या समोरून एका नाही येऊ राहिली गाडी नाही समोरून एक सुद्धा गाडी येऊन राहिली इकडूनच गाड्या कंटेनर बंद पडलेलं दिसते एक साईडचं या साईडचं कंटेनर बंद पडले काय कळा ना आता हे काय करताय काय म्हणताय मग अजून बस काय म्हणते आता बाकी काय खूप काही टाइम व्हायचं आपल्याला आता जायला
टाइम तर लईच होणार तसं म्हणायला. आता 6 वाजलेले असतील, कमीत कमी अजून 3 घंटे आपल्याला पुरत नाही जायला. हा त्याच्यात आता हे ट्रॉफिकच्या किती वेळात नाही तर काय वेळी 1 तास लागतो का अर्धा तास लागतो. ते आहे. स्वेटर बिटर आणले ना तुम्ही? स्वेटर वगैरे आणले, तेवढं तरी बरं केलंय. सगळी आता तयारीत आलो. हा मी पण आणले काही स्वेटर. गाडी हलणार आता तर मग तरी थोडं फार पुढं चाललं होतं. मग तरी गाडी पुढं आली. आता तर काय हलनाच. आता दोन्ही साईड ट्रॉफिक जाम झालं ना. दोन्ही साईड जाम झालं. काय नव्हता त्याच्यात आम्ही आलोय मागून. आपण तेच थांबायला लागलो. आताची तिकडून गाड्या मोटरसायकलीवाले येऊ राहिले. आताची मोटरसायकल चालू झाला तिकडून. मोठी गाडी तर काय आली नाही अजून कोणची. मोठी गाडी येऊ शकत नाही येऊ शकत. कारण करणार बंद पडलं ना. कंटेनर बंद पडलं म्हणून झालंय. म्हणून येत नाही गाडी इकडे. दिसते काही कधी मोठी गाडी आपल्याला या साईडला रॉंग साईडला येतात ना. नाही ना भाई ह्या गाड्या त्या पुढे अशी सगळी ट्रॅफिक जाम करून टाकी त्यामुळे. जाम इतक्या टायमात काही जळगावच्या पुढे गेलो असतो निघून. कमीत कमी 10-12 किलोमीटर काटला असता. किती वाजले? 5 किती दिसाना फ्लॅश मुळे दिसाना काही. आणि 5 वाजून 52 मिनिटं झाले. आता तुम्हाला दिसत नसा इथं. पण 5 वाजून 52 मिनिटं झाले आता इथं. अरे मला विषय नाही. मला जे समोरच्या पेमेंट फार आपल्या जळगावच्या पाठीमागे गाडीची पार्किंग फुल झालेली आहे. तिला एक कंटेनर बंद पडलेलं आहे. कारण की आता आम्ही एका पाहुण्याला विचारलं होतं की किती टाइम लागेल तिथे. त्यांना सांगितलं आम्हाला 4 ते 5 घंटे. आम्ही सकाळीच आम्हाला 8 घंटे झालेले येऊन. अजून 5 घंटे जायचे म्हणल्यावर आपलं इथं काय दिवस जायचा आपला रात्रीचा. रात्र जाणी जाऊन फार आम्हाला 1-1.5 वाजता काय करून जायला फुलंब्री साईडला. आता एका जणांना विचारलं होतं ते म्हणे पुढं कंटेनर बंद पडेल म्हणे. नदीच्या पुलावर कंटेनर बंद पडलंय म्हणे. तर ते गेले आता इकडे निघून गेले. ते पायी चालले होते. त्यांना विचारून घेतलं. त्यांना म्हणलं काय झालं. ते म्हणे का पुढं कंटेनर बंद पडलंय आणि आता फार अर्धा तास होत आलाय तरी गाडी काय आला ना अजून. सगळ्याच गाडी आता ही लाईन तरी चालली ती पुढं. आता ती बंद झाली. तिकडून गाड्या मोठी गाडी एक येऊन राहिली. तिकडून तर एक पण मोठी गाडी येऊन नाही राहिली. आणि मोटरसायकलीवाले येऊ राहिले. जे ह्या साईडला गेलो होते सगळे रिटर्न चालले. आता मोठ्या गाड्या आहे ते सगळे रिटर्न चालले. आता हे मोटरसायकलीवाले जेवढे आहे ते समजा समोर येणार तिकडून येऊ राहिले. आणि जे मोठ्या गाडीवाले आताच पहिल्यांदा ट्रक आली. आता पाहू शकतोय पहिल्यांदाच आता ट्रक आली आत्ताची. मग काय निघले काय नाही. आता या गाड्या बऱ्याच टायमाला थांबेल दिसत आहे. आता ही ट्रक आली तर ती निघाणार. आता आपल्या पुढची किती टायमाची अर्धा-पाऊण तास व्हायला आलेला आहे तरी गाडी ही ट्रक आली. पार्किंग आता गाडी आता एक चांगल्या गाड्या आल्या. आता एखाद्या सुटलं निघलंय वाटतं. कंटेनर निघलंय वाटतं. आता चांगल्या गाड्या आल्या. आता भरपूर गाड्या आल्या. आता बऱ्याच गाड्या येऊ राहिल्या. आता निघले वाटतं. ट्रॉफिक तिकून साईडची लाईन झाली क्लिअर वाटतं. आता फक्त इकडून साईडचीच राहिली अजून. इतक्या टायमात कमीत कमी अजेंडाच्या पुढं 15-20 किलोमीटर गेला असतो आपण. फार अजेंडा गाठला असता आपण. हा फार अजेंडा गाठला असता म्हटलं. हा हल्लंय आता थोडा फारचा हल्लंय. आता चाललंय पुढं थोडं हळूहळू. बऱ्याच टायमानंतर पुढं झालंय. आता हल्लंय. टाइम झाला. इतक्या टायमात बराच लांब गेला असतो. पूर्णपणे आता क्लिअर झाली. आता काय म्हणते मग तुम्ही? हो काय ट्रॅफिक क्लिअर झाल्याबद्दल काय म्हणते? बस चाललं आता. मस्त झालेलं आहे काम. ट्रॅफिक आपलं काम पूर्ण झालं.
आपण पार 1-1.5 घंटा आपल्याला ट्रॉफिक मध्ये बसत. कंटेनर पण पडेल होतं. अजून आपल्याला अजेंडा लिहायचे तर घाट चढायचं आहे. बरंच लांब जायचंय. बरंच लांब म्हणजे अजून तरी आपल्याला 170-80 किलोमीटर जायचंय. अजून जळगाव पुढे आहे ना. अजून जळगाव आता आल्यासारखंच आहे म्हणा. काय आता बऱ्यापैकी ट्रॉफिक चालू आहे. बऱ्यापैकी झालंय क्लिअर. आता त्यांची गाडी बंद पडली मध्ये. शकतोय फुल जाम आहे. कमीत कमी 2-1 किलोमीटर असं आलो असं नाही. पुढं 2 किलोमीटर पासून लाईन लागेल. ती लाईन हालूच नाही राहिली. एकदम फुल जाम आहे. एक साइड मोकळी झालेली. एक साईडच मोकळी झाली. आमच्या साईडची मोकळी झाली. बाकी ती साईड एकदम म्हणजे एका जागी उभी आहे. आलोय जळगावच्या पुढे निघलोय. आता अजिंठा रोडला लागलोय आपण. आता अजिंठा रोडला लागलोय. आता अजिंठा आता इथं आपलं 54 किलोमीटर आहे. आता इथून आता लागलोय सिल्लोड हायवेला. सिल्लोड हायवे आता अजिंठा आहे. इथून 47 किलोमीटर आहे आता अजिंठा. आता आपण किती जाऊ. आता 10 वाजता जायला पाहिजे गाडी आपली. 10 वाजता जाईल ना. हा 10-10 वाजता आपल्याला 10:30. अजिंठा पासून किती 47 किलोमीटर मागे आपण. जाणार नाही आपण. 3 तास लागतील का. अजून 3-1 तास लागते ना आपल्याला जायला. आता आपण आलो इथं अजिंठाच्या 30 किलोमीटर आता माग आहे. आपले गायकवाड साहेब झोपले आता इथं. फुल झोपेमध्ये इथे. आणि मी गाडी चालू राहिलोय. आलोय आता अजिंठा. लेणी 10 किलोमीटर राहिली. घाट लागलाय आता. लेणी माग गेली. आता घाटामध्ये लागलोय. घाट बराच लांब आहे. 4 किलोमीटरचा घाट आहे. 4 किलोमीटर असेल ना. 7 किलोमीटर आहे. 7 आहे का. गायकवाड साहेब म्हणून राहिले 7 किलोमीटर आहे. मला घाट चढून पूर्ण करायचं आहे आपल्याला. मला काय माहित नव्हतं 7 किलोमीटर आहे. पण सध्या आता इथं काय झालं बाबा. कारण की गाडी इथं खळात आहे. घाटच नाही मोठा आहे एकतर. ती गाड्या अशा खळत असत्या इथं. हे बाय 2 ही पुढली गाडी जास्त हे झाल्यामुळं मागल्या गाडीचं मोसम तुटला होता. म्हणजे आमची गाडी MT म्हणून आम्हाला काय नाही वाटत राहिलं. भरेल गाड्यावाल्यांचं अवघड आहे. कारण घाटलं लईच मोठा आहे. आणि जागीच घाट या. त्याच्यामुळं थोडं अवघड जपून चालला. भरेल गाडीचा विषयच नाही. पुढून पण गाड्या लय रप्यात आहे. कारण की उतार पण तेवढंच आहे. चढ पण तेवढंच आहे. पुढं गाड्यांचे फार मोसम म्हणजे फारच खाळलाय आता इथं. पुढून सांगता येत नाही कावा गाडी काय सांगताच येणार नाही. इथं संपलाय घाट आहे. बाई पाटी लावेल इथं. बाई पाटी आता घाट संपलाय. आता आपण इथून राहिलंय. आता आपल्याला किती अजून सिल्लोड आपल्याला आहे. अजून 50 किलोमीटर आहे. जास्तीत जास्त 50-1 किलोमीटर असून इथून. तर आता आपल्या 50 किलोमीटर. तर आता आलोय अजिंठाच्या पुढे. अजिंठावर चढलेलो आहे आपण. सिल्लोड हवेला लागलेलो आहे आता. आता काही नाही. आता इथं जेवण करून घेऊ आणि निवांत चालल्या जाऊ. आता आपण जेवून घेऊ. हा दिसला होता तिथं ढाब्यावर जेवून घेऊ. मारलेला आहे ढाब्यावर. ढाबा चालू आहे का. गाड्या तर दिसते. आता पार्किंग केली गाडी केली पार्किंग मध्ये लावून दिली एकदम. स्वेटर घालून घेऊ. गार वाजून राहिले. हो काढा आमचं पण. गारले वाजरायला गाडीच्या बाहेर निघले. गारले वाजायला बसलोय. आता जेवायला ऑर्डर दिली. आता ऑर्डर दिली का. दिली ना. शेवभाजी आणि चपाती.
आपली ऑर्डर आली. आपले गायकवाड साहेब जेवले का? चहा पण पेली त्यांनी. कसं काय वाटतं तुम्हाला मग चहा प्यायला? मस्त वाटला. हा जेवणही मस्त वाटलं. झोप उठली एकदम चहा. आता झोप उडलेली आमची. हा आता पार लगेच संगमनेरला बी जाऊ शकतो आपण. हा हा. एवढा तुमचा पावर आली का? एवढी झोप आता आठ गाडीच्या बाहेर निघलं लयच गार वाजू राहिलंय. आम्हा गायकवाड साहेब तर बसले पण माझ्या आधीच बसले. गायकवाड साहेबांनी लॉक नव्हतं केलं काही तिकडून. गायकवाड साहेब तर माझ्या आधीच बसून घेतलं गायकवाड साहेबांनी. करून घे बाबा गरमी. तुम्हाला आता गावठा लागलाय. गाठ लागलं जेवण झाले. आता निघू फुलांबरीला. जेवण चांगलं होतं. मस्त आहे. चांगलं होतं. चपातीने पटली पण भाजी पटली. हा चपाती असेल जरा. जाऊ द्या नाव नका ठेवू. जाऊ द्या नाही नाव नाही. खाऊन पिऊन नावून ठेवू राहील तुम्ही. दरवाजा नीट लावा. दरवाजा सांगा घेऊन नाही तर. दरवाजा लावा. ओर बाप. चाळीस किलोमीटर जायचंय अजून आपल्याला. आता सिल्लोडच्या पुढे निघलोय. आता इथून 30 किलोमीटर राहिले अजून फुलांबरी. आलोय आळंदच्या माग आहे. आता आळंदच्या माग 2-1 किलोमीटर माग आहे. आता आलोय आता आळंद मध्ये. आलोय इथं पाथरीच्या पुढे निघलोय. आपली फक्त इथून किती 6-1 किलोमीटर राहिले असं ना. आता पुढं याचा राजूर फाटा येईन. आलंय आता इथं फुलांबरी मध्ये. आलंय आपल्या इथं दुकान. आता थोडं पुढं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.